आज जी परिस्थिती, आजचा दिवस आणि त्या परिस्थितीला 50 वर्ष पूर्ण होत असताना काही गोष्टींचा उल्लेख होणं, इतिहासाची परत एकदा आठवण करून देण्याची सुद्धा गरज आहे। आणि म्हणून आजची ही पत्रकार परिषद आणि खास करून मी सगळ्यांना विनंती करेल की हा विषय कदाचित तुमच्यापैकी सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसेल। आजचा दिवस हा काळा दिवस म्हणून इतिहासात नोंदला गेलेला आहे। काळा दिवस का? तर ज्या संविधानावर, ज्या राज्यघटनेने दिलेले अधिकार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना घेऊन आपण हा देश संविधानाच्या मार्गाने चालवतो, परंतु या संविधानाचा गैरवापर, लोकशाहीची हत्या सुद्धा झालेली आहे। आणि ती हत्या करणारे आज मात्र संविधानाचं पुस्तक खिशात घेऊन राजरोसपणे देशात फिरतायत, खोटा प्रचार करतायत। आणि ज्यांनी त्या संविधानाची हत्या केली ते आज मात्र लोकसभेच्या संसदेमध्ये संविधानाचं पुस्तक वरती घेऊन विरोधात प्रश्न विचारतात। आज मला सुद्धा, आम्हाला सगळ्यांना सुद्धा हा प्रश्न त्यांना विचारायचा। संविधानाचं संरक्षण करणारेच आम्ही 10 वर्षापासून केंद्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकार काम करत आहे। संविधानाचा सन्मान करून, संविधानाचं दर्शन घेऊन या देशाला चालवण्याची शपथ घेऊन कामाला सुरुवात केली। ती आस्थाव्यात चालू आहे, पुढे चालू आहे। लोकांनी आशीर्वाद दिले। तिसऱ्यांदा सुद्धा परत एकदा एका गरीब परिवारातला, गरीब घरातला एक व्यक्ती पंतप्रधान म्हणून जेव्हा शपथ घेतो तेव्हा मात्र राहुल गांधी चेष्टा करतात, संविधानाचं पुस्तक हातात घेतात। हा संविधानाचा अपमान नाही का? हा माझ्यासारखीला पडलेला प्रश्न आहे। मी थोडासा इतिहासात जाईल की आज सुद्धा काँग्रेसची आणि त्यांच्या सहयोगी पक्षाची जी मानसिकता आहे, सत्तेसाठी ज्या पद्धतीने इंदिरा गांधींनी या देशात रातोरात आपत्काल, आणीबाणी, इमर्जन्सी घोषित केली, ते समजून घ्यायची सुद्धा आज गरज आहे। आणि त्याच्यातूनच आम्हालाही काही मुद्दे समोर आणायचे, त्याचे विरोधकांनी उत्तरं द्यावी, त्याच्यावर पण बोलावं। ज्या संविधानाचं पुस्तक आज घेऊन फिरतायत तेच पुस्तक 1975 मध्ये कुठे गेलं होतं, हा प्रश्न आम्हाला आहे। म्हणून आजची ही पत्रकार परिषद। 75 मध्ये रात्री इंदिरा गांधींनी राष्ट्रपतींकडून एका पत्रकावर सही घेतली आणि सांगितलं की या देशात आणीबाणी लागू करायची। त्याचा इतिहास निवडणुकीच्या संदर्भात होता। निवडणुकीच्या खटल्यामध्ये इलाहाबाद कोर्टाने इंदिरा गांधींची निवडणूक कशा पद्धतीची चुकीची होती आणि त्यांची खासदारकी रद्द केली। त्यानंतर हा मॅटर सुप्रीम कोर्टात आला। सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे दिलं की चुकीच्या पद्धतीने ही निवडणूक झाली आणि त्यामध्ये त्यांचं रद्दबातल करण्यात आलेली खासदारकी, यावरून आलेला राग, यावरून कसं वेठीस धरलं गेलं आणि चुकीच्या पद्धतीने संविधानाचा अपमान करत रातोरात राष्ट्रपतींकडे एक पत्रक दिलं आणि आणीबाणी घोषित करा म्हणून सांगितलं। आणि हे करत असताना त्यांच्या कुठल्याही मंत्र्यांना या संदर्भात माहिती नव्हती। पहाटे 5ला मंत्र्यांना निरोप जातो, 6ला परिषद होते आणि 7ला ही आणीबाणी घोषित होते। हे कुठल्या पद्धतीचं मानसिकता दाखवते, जी मानसिकता आज सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दिसते। हा आज आलेला धोका विरोधकांमध्ये आम्हाला दिसतो। आज जनतेमध्ये खोटा प्रचार केला, त्यावर तर मी येतेच आहे, परंतु ज्या दिवशी ही लोकशाही 25 जून 1975ला घोषित केली आणि ती जवळपास 21 महिने चालवली, 21 मार्च 1977 पर्यंत। सत्तेसाठी किती वेठीस धरावं जनतेला, यानंतर तात्काळ काही ॲक्टच्या मध्ये सुद्धा बदल केले गेले, पटापट अमेंडमेंट पण केले गेले। हे अमेंडमेंट, हे संविधानातले बदल सुद्धा आज आम्हाला विचारायचे तेव्हा का केले गेले। तेव्हा आणीबाणी घोषित झाल्यावर पत्रकारांनी काही छापू नये, यासाठी सुद्धा दिल्लीमधले जे
कार्यालय होती, जिथनं पेपर छपाई होत होती, तिथली लाईटसुद्धा घालवली गेली. का? तर त्याच्या संदर्भात काही छापून येऊ नये म्हणून सुद्धा पत्रकारांवर सुद्धा अशा प्रकारचा अत्याचार केला. ज्या पत्रकारांनी विरोधात लिहिलं त्यांना जेलमध्ये टाकलं. हे कुठलं संविधान आहे याचंही आम्हाला स्पष्टीकरण हवं. अटलजी सारखे नेते असतील, मान्य राजनाथजी असतील, JP नारायण, अरुण जेटलीजी, लालकृष्ण अडवाणी, असे कितीतरी नाव आहेत की ज्यांना अटक केली. जवळपास जे लोक विरोधात उतरत होते, मग ते विरोधक असतील, विचारवंत असतील, समाजकार्य करणारे लोक असतील, पत्रकार असतील, यांना जेलमध्ये टाकलं गेलं. ज्या जेलची कॅपॅसिटी 1200 होती त्या कॅपॅसिटीच्या बाहेर जाऊन 3000 लोक त्या जेलमध्ये भरले गेले. जवळपास 1,40,000 लोकांना जेलमध्ये टाकलं. दुर्दैवाने 22 मृत्यू झाले. याच्यावर कधी राहुल गांधींनी आजपर्यंत विचार केला का? टाइम पत्रिकेमध्ये सुद्धा त्या काळामध्ये लिहिलं गेलं की इंदिरा गांधींची तानाशाही कायम आहे. हे मी का सांगते की हे एव्हिडन्स, हे डेटा अवेलेबल आहे. 25 जूनला जसं प्रकाशनं थांबवण्यासाठी एक प्रकारची जबरदस्ती केली, त्याचबरोबर ज्या निवडणुकीचे संदर्भ होते, संसदीय कारवाईचे काही प्रोसिडिंग असतात, सुप्रीम कोर्टाचे प्रोसिडिंग असतात, ते छापू नये याच्यासाठी सुद्धा प्रतिबंध केला गेला. बघा, आज एखादा GR आला तर आपण तात्काळ आपल्या माध्यमातून ते आपण लोकांपर्यंत पोहोचवतो, परंतु त्या काळात त्या दिवशी मात्र हे प्रोसिडिंग छापायचे नाही असा प्रतिबंध केला गेला. हा संविधानावरचा सगळ्यात घातक मामला होता. मिसा ॲक्ट, मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट, याचा सुद्धा गैरवापर केला. या ॲक्टमध्ये, या ॲक्टचा वापर करत पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, काँग्रेस विरोधातले जे कोणी विरोधात बोलत होते त्यांना जेलमध्ये टाकलं. संशोधनं केले गेले, वेगवेगळे अमेंडमेंट केले गेले. अमेंडमेंट 38मध्ये संशोधन केलं गेलं. 40, 39, 40, 41 आणि 42 या सगळ्या संविधानिक संशोधनं याच्यामध्ये केले गेले. नियम वेगवेगळे बदलले. मीडिया संदर्भात विरोधी नियम टाकला. मीडियाला सरकार विरोधापासून लिहिण्यापासून रोखलं गेलं आणि पार्लमेंटचा वापर कसा चुकीच्या पद्धतीने होऊ शकतो संविधान बदलण्यासाठी तो ॲक्ट टाकला गेला. कोरमची आवश्यकता नाही हे सुद्धा टाकलं गेलं. बघा किती गंभीर आणि किती घातक आहे याचा सगळ्यांनी आज सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे अमेंडमेंट केले गेले. जी प्रस्तावना आहे, जे मूळ फेडरल स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष असे शब्द टाकले गेले. जे फेडरल स्ट्रक्चरला आज प्रश्न विचारतायत त्याच फेडरल स्ट्रक्चरला खाला घालण्याचं काम त्या काळात सुद्धा केलं आणि आजही काही राज्यांमध्ये चालू आहे. मग पश्चिम बंगाल असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, इथे सुद्धा चालू आहे. तानाशाही, डिक्टोरियनशिपमध्ये त्यांनी एक उदाहरण प्रस्तुत केलं आणि जो काळा दिवस म्हणून आज इतिहासात नोंद झाली, याच्यामध्ये नसबंदीसारखा सुद्धा प्रयोग केला गेला. टार्गेट दिलं जबरदस्तीने काही राज्यांना आणि हे करत असताना 1976मध्ये संजय गांधींनी ही नसबंदी टार्गेट देऊन पूर्ण करण्यासाठी राज्यांना भाग पाडलं. एक प्रकारची जबरदस्ती. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जे हायजीन आहे ते मेंटेन झालं नाही, त्यामध्ये सुद्धा इन्फेक्शन होऊन लोकांचे प्राण गमावले गेले. अनेक लोकांचे दिल्लीमधले आवास नष्ट केले. वेगवेगळ्या कारणांमध्ये लोकांना विस्थापित करण्यासाठी, प्रताडित करण्यासाठी त्यांना मजबूर केलं गेलं. 7 लाख लोक विस्थापित झाले. आणि मला असं वाटतं की या संदर्भात एकही स्टेटमेंट त्यावेळेस राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी दिलेलं नाही. एकही स्टेटमेंट या आपत्कालाविषयी, इमर्जन्सीविषयी स्वर्गीय राजीव गांधींनी दिलं नाही आणि सोनिया गांधींनी सुद्धा तेव्हा प्रश्न विचारला नाही की या इमर्जन्सीची काय गरज आहे.
स्वतःच्या परिवाराला पंतप्रधान पदावर राहता येत नाही म्हणून ही इमर्जन्सी लावली. याच्यावर सोनिया गांधींनी, राजीव गांधींनी एकही शब्द चकार काढला नाही. तो का काढला नाही याचं उत्तर आम्हाला मात्र आज देतील का सोनिया गांधी किंवा राहुल गांधी, हा आमचा प्रश्न आहे. देवकांत बरुआ हे बघा, त्यांची त्या काळातली काँग्रेसची एक प्रकारची किती लालसा की त्यांनी इंदिरा गांधींना इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा हे शब्द काढले होते. ज्या भारतमातेचा आम्ही भारत माता म्हणून सन्मान करतो त्या भारत मातेचा कुठे त्यांनी उल्लेख केला, यामध्ये सुद्धा काँग्रेसची मानसिकतेचा प्रत्यय येतो. हा इतिहास आज सुद्धा बघण्याची गरज आहे. सत्तेत येण्यासाठी सर्व प्रकारचे गैरप्रकार करायचे, असंविधानिक पद्धतीने सरकारचा गैरवापर करायचा आणि लोकसभा इलेक्शन कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने लोकांकडून जिंकायचे याचा प्रत्येक परिचय आज सुद्धा आम्हाला येतोय. निवडणूक आयोगाला सुद्धा वेळोवेळी वेठीस धरलं गेलं. याचं एक उदाहरण देईल की राजीव गांधींची हत्या झाली तेव्हा जबरदस्तीने निवडणूक आयोगाला सांगितलं की 3 आठवडे ही निवडणूक स्थगित करायची. त्या काळात ही निवडणूक स्थगित केली आणि निवडणूक आयोगाला सांगितलं आत्ता इलेक्शन घ्यायचे नाही, त्यानंतरच 3 आठवड्यानंतरच ती निवडणूक घ्यायला सांगितलं. हा संविधानावर प्रहार नाही का? आजपर्यंत काँग्रेसच्या काळात काँग्रेसच्या सरकारने 75 वेळा संशोधनं केली आहे, संविधानामध्ये अमेंडमेंट केले आहेत, बदल केले आहेत. याचा सुद्धा उल्लेख आज विरोधकांनी केला पाहिजे. जे संसदेमध्ये संविधान घेऊन काल गेले, ज्यांनी सांगितलं आम्ही संविधानाचा बचाव करणार, त्यांनी सांगावं 75 संशोधनं काँग्रेसच्या काळामध्ये का केली. 1947 ते 2014 पर्यंत काँग्रेसच्या सरकारने 90 वेळा आर्टिकल 356चा दुरुपयोग केला आणि राज्यांना चुकीच्या पद्धतीने वेठीस धरलं आणि वेळप्रसंगी तिथले सरकार पाडले. असं 90 वेळा झालं. 90 वेळा अशा पद्धतीचा राज्य सरकार पाडण्याचे कामं का केले त्याचंही उत्तर द्यावं. 75 संशोधनं का केले, का संविधान बदलण्याची गरज पडली याचंही उत्तर द्यावं. लोकसभेत खोटा प्रचार केला, संविधान बदलणार म्हणून आता राहुल गांधींनी अतिशय खोटा प्रचार केला. प्रियंका गांधींनी सांगितलं, मल्लिकार्जुन खरगे त्यांचे अध्यक्ष त्यांनी सांगितलं, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी या सगळ्यांनीच धांदात खोटा प्रचार केला संविधान बदलणार. आज आमचा हाच प्रश्न आहे की हा काळा इतिहास वाचा आणि त्यावरही काही बोला. इमर्जन्सी आपत्काल का लावला गेला आणि रातोरात एक पंतप्रधान पद जाणार या धाकाने, या भीतीने एका परिवाराने अख्ख्या भारताला वेठीस धरलं. दुर्दैवाने मृत्यूही झाले. मीडियाचा सुद्धा विचार केला गेला नाही. पहिल्यांदा या भारतात मीडियाचं गाळ ओढण्याचं काम केलं. हा प्रश्न आम्हाला आहे. संविधान बदलणार म्हणून राहुल गांधी आता खोटा प्रचार करत होते, आरक्षण जाणार म्हणून खोटा प्रचार करत होते. माननीय गृहमंत्र्यांचा डीप फेक व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्यापर्यंत मजल गेली. तेव्हा कुठे संविधानाला मान दिला गेला हा प्रश्न आम्हाला आहे. खटाखट सारखी स्कीम आणली, खटाखट नावाने पैसे देणार याच्यासाठी फॉर्म भरून घेतले गेले. आज ती लोक, आज त्या महिला त्या योजनेचे फॉर्म घेऊन प्रश्न विचारतायत. सांगा मला, संविधानाने हा दिलेला कुठला अधिकार तुम्ही राबवतायत? राजीव गांधींनी 1989 मध्ये सांगितलं होतं की आता बॅलेट पेपरवरून आपल्याला टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे. आज मात्र राहुल गांधी EVMवर प्रश्न विचारत आहेत आणि आता तर निवडणूक आयोगाने चॅलेंज केलं की EVMवर काय असेल तर आम्हाला सांगा, आम्ही त्यावर तुमचे चॅलेंज स्वीकारण्यास तयार आहोत. तिथे मात्र कोणीही काही बोलत नाही. परंतु कशा पद्धतीने EVM चुकीचा आहे हा गैरप्रचार, सातत्याने खोटा प्रचार करण्याचं काम काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष करत आहेत. आज सुद्धा तामिळनाडूमध्ये ह्या इलेक्शन नंतर, लोकसभा इलेक्शन नंतर, वेस्ट बंगालमध्ये, कर्नाटकमध्ये दुर्दैवी हत्या कार्यकर्त्यांच्या झाल्या. ज्या भागामध्ये मतदान मिळालं नाही त्या भागामध्ये, त्या घरामध्ये त्या लोकांच्या लाईट पाणी बंद करण्याचं काम यांनी चालू केलं. मग तिथे संविधान
बचाव असं म्हणणार नाही का राहुल गांधी, सोनिया गांधी? त्या वेस्ट बंगालमधल्या लोकांसाठी संविधान वेगळं आहे का? त्यांची लाईट पाणी बंद केलं जात आहे, हत्या केल्या जात आहेत, यासाठी संविधान वेगळं आहे का? हा माझा प्रश्न आहे. या सगळ्याच याच्यातनं आमचं एवढंच म्हणणं आहे की आजचा दिवस हा काळा दिवस, हा इतिहासात नोंद झाला तरी त्याची पुनरावृत्ती आजही यांच्या मानसिकतेतनं दिसते. आणि म्हणून आम्ही सगळे जागरूकतेने हाच प्रश्न विचारण्यासाठी आज सक्षमपणे उभा आहोत. नक्कीच केंद्र सरकारची जबाबदारी आहे लोकशाही टिकवण्यासाठी, संविधानाचा सन्मान करण्यासाठी केंद्र सरकार आज काम करत आहे. जनतेच्या येणाऱ्या सूचना असतील त्या माध्यमातून सोडवण्याचं काम, तो हक्क आज सरकारच्या माध्यमातून चालू आहे. परंतु परत एकदा भ्रमित करायचं, संविधानाची कॉपी घेऊन फिरायचं आणि आपत्कालावर, इमर्जन्सीवर चुप्पी साधायची, हा कुठला लोकशाहीचा मार्ग आहे? हा प्रश्न आज आहे. म्हणून आजच्या या माध्यमातून, आपल्या माध्यमातून आमची ही विनंती आहे की कृपा करा, हा काळा दिवस आम्ही कोणी विसरलेलो नाही आहे, परंतु संविधानाचा अपमान करू नका. त्या संविधानानेच हा देश चाललेला आहे आणि मोदी सरकार त्यासाठी सक्षम आहे. मागच्या 10 वर्षात संविधानाच्याच सन्मानालाच जागून काम केलं आणि पुढेही करत राहू. धन्यवाद. नाही बघा, वेळोवेळी निवडणुकांमधनं येणारे अनुभव कदाचित त्यावेळेला इतका खोटा प्रचार, इतक्या चुकीच्या पद्धतीने झाला, हे लोक येऊन आता आम्हाला सांगतात. त्यावेळेला असं आम्हाला फार असं जाणवलं नाही, परंतु आज मात्र लोक येऊन सांगायला लागले की त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आरक्षणच जाणार आहे, आमच्या सवलतीच बंद होणार आहे. आणि त्यालाही आज आम्ही लोकसभेचा विचार फक्त निवडणुकीचा नाही करत आहे, तर आम्ही संविधानासाठीच आहोत. हे सरकार संविधानालाच जागणारं मानणारं आहे, यासाठीच आम्ही काम करतोय. परंतु आज 25 जून 75ला घडलेली घटना मात्र किती काळी, किती हिंसक, किती अत्याचाराची होती, हे सुद्धा सांगणं, लोकांपुढे मांडणं गरजेचं आहे. म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही लोकसभेचा पराभव आहे म्हणूनही नाही. नक्कीच खोटा प्रचार झालाच. लोकांना भ्रमित केलं गेलं. आदिवासी भागामध्ये तर इतका खोटा प्रचार झाला की आज सुद्धा त्यांना तीच भीती आहे. ज्यांना संविधानाबद्दलच जास्त माहिती नाही त्यांना घाबरवलं गेलं. म्हणजेच काय की जी मानसिकता 75मध्ये होती तीच मानसिकता सत्ता मिळवण्यासाठी आज सुद्धा आहे, हे अधोरेखित होत आहे. आणि त्याच्यापासून जागरूक व्हा, त्यासाठी आम्ही आहोत. आणि चुकीच्या पद्धतीने आम्ही लढाई लढलोच नाही. आम्ही विकासाच्याच दृष्टीने ही लढाई पुढे नेली होती. आमच्या पुढे टार्गेट विकास किती 14 आधी झाला, किती आज झाला, याच्यामध्येच आमचा चांगला एक रेकॉर्ड, चांगलं एक प्रगती पुस्तक घेऊन आम्ही ही निवडणूक लढली. परंतु यांनी मात्र तीच मानसिकता परत एकदा, त्यांनी केलेले बदल, त्यांनी केलेले संशोधन आणि इतक्या चुकीच्या पद्धतीने संशोधन केले की 38, 39, 40, 41, 42 मधले अमेंडमेंट आपण सुद्धा वाचावे. ही सुद्धा मी विनंती करते की इतके अमेंडमेंट या सरकारने का केले? पार्लमेंटचा वापर करायचा संविधान बदलण्यासाठी, कोरमच ठेवायचा नाही, ही कुठली मानसिकता? याच्यावर पण राहुल गांधींनी बोलावं हिंमत असेल तर. का बोलत नाहीये ते? आणि आता मात्र सांगताय संविधान आम्ही वाचवणार. तुम्ही गळा घोटला, तुम्ही लोकतंत्राची हत्या केली, पत्रकारांना सुद्धा सोडलं नाही, कार्टुनिस्टला सुद्धा जेलमध्ये टाकलं. म्हणजे बघा किती त्या काळातली ती पद्धत, आज सुद्धा तीच मानसिकता परत पुढे यायला लागली आहे, चुकीच्या पद्धतीने यायला लागली आहे. आणि आपण भारताचे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे की वेळोवेळी जागं पण व्हा. कोणी चुकीच्या पद्धतीने असे आक्रमण लोकशाहीवर करत असतील तर ते रोखण्याचं काम आपलं आहे. हे बघा, आम्ही प्रत्येक वर्षी हा काळा दिवस आणीबाणी हा प्रत्येक वर्षी भारतीय जनता पार्टी या माध्यमातून जागरूकता करतच आलेली आहे.
दुर्दैव आहे की लोक या भूलथापांना बळी पडले. खटाखट सारखी स्कीम आली, दुर्दैव आहे की लोक त्याला बळी पडले. संविधान दिवस साजरा करण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेतला आणि दिल्लीमध्ये दरवर्षी संविधान दिवस साजरा होतो. त्या संविधानाचा सन्मान करण्याचा दिवस असतो, तिथे मात्र काँग्रेसचे नेते गैरहजर असतात. आमचं तेच म्हणणं आहे की दिखावा, कथनी आणि करणी यातला फरकही लक्षात घ्या. हे जनतेसमोर आम्ही ठेवतो आणि आम्ही प्रामाणिकपणे ठेवतो. आमचा कुठलाही सत्तेसाठी याच्यामध्ये विचार व्हावा किंवा त्यासाठी लोकांनी ऐकावं आमचं बिलकुल नाही. परंतु जे भ्रमित करतात त्या भ्रमित करणाऱ्यांना प्रश्न विचारा, नाहीतर या देशाला या चुकीच्या पद्धतीने पुढे घेऊन जाण्यासाठी आणि गरीब जनतेचा या चुकीच्या पद्धतीने वापर करायला लागले. ज्यांना संविधानातलं काही कळत नाही त्यांना हे भ्रमित करायला लागले. म्हणून आज जागरूक होण्याची गरज आहे. नक्कीच. आज आपण 25 जून सोडला तर पुढील वर्षभराच्या काळात याच्याबद्दल सतत होणार आहे का फक्त 25 जून हाच एक दिवस त्या दिवशीसाठी होणार आहे? नाही, आपण म्हणाला तसं हा विषय आता संविधान आणि जे राहुल गांधी संविधान संविधान म्हणत असतात, आता आम्ही पण त्याच संविधानाने त्यांना हे प्रश्न उपस्थित केले. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी उत्तर द्यावं, त्यांनी बोलावं. आणि जोपर्यंत ते या विषयावर बोलत नाही की हा अत्याचार का केला, का 22 जण मृत्युमुखी पडले, का एवढा अत्याचार त्या काळात झाला, त्या काळात का राजीव गांधी सोनिया गांधी बोलले नाही, तोपर्यंत हा पाठपुरावा सुटणार नाही. आम्ही याच्यावर सातत्याने प्रश्न उभे करू. कारण ज्यांनी अत्याचार केला तेच आता संविधानाच्या प्रती घेऊन फिरतात. जे बघा तुम्ही कुठे चाललाय हा देश, तीच मानसिकता. आणि स्वतःच्या परिवाराला भलं करण्यासाठी पंतप्रधान पद मिळत नव्हतं म्हणून केलं आणि आज पण तीच अभिलाषा दिसते परत. आणि यांना वाईट वाटतंय की एक गरीब घरातला व्यक्ती पंतप्रधान तिसऱ्यांदा होऊ शकतो. जे फक्त जवाहरलाल नेहरू झाले होते त्यानंतर फक्त पंतप्रधान मोदीजी होत आहेत. हे भ्रमित करण्याचंच काम चालू आहे ना आता. संविधान संविधान खोटा प्रचार करून मग खरं संविधान काय तेही सांगा आणि का अमेंडमेंट केले तेही सांगा. काय एवढे अमेंडमेंट केले, 75 का केले किंवा 90 वेळा वापर का केला, हाही प्रश्न. आणि हे चालूच राहील, नक्की चालू राहील आमच्याकडनं. कारण आम्ही भारताचे जागरूक नागरिक आहोत आणि आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे, म्हणून हे चालूच राहील. विधानसभेला याचा फटका बसला असं वाटतं? बघा, आजची पत्रकार परिषद ही मुळात हा काळा दिवस, भारताच्या इतिहासातला काळा दिवस. आम्ही लोकसभा विधानसभा या प्रचाराचा मुद्दा घेऊन किंवा राजकीय हेतूने हे अजिबात बोलत नाही. आमची एकच विनंती आहे, ह्या देशाला समृद्ध करायचं असेल, विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जायचं असेल तर हे जे विरोधक खोटं भ्रम पसरवत आहेत त्यांना सुद्धा जरा बघा, त्यांनाही प्रश्न विचारा. संविधानाच्या कॉपी घेऊन फिरून भारताचा विकास तुम्ही किती केला आणि आम्ही किती केला तो पण समोर ठेवा. 75च्या आणीबाणीचं उत्तर द्या. आणि विधानसभेमध्ये जनतेला हेही लक्षात येत आहे, जनतेला हेही लक्षात येत आहे कशा पद्धतीने खोटा प्रचार केला. ज्यांनी संविधानाचा गळा घोटला, ज्यांनी लोकशाहीची हत्या केली, तेच संविधान घेऊन फिरतात. आणि म्हणून जनता हे सगळं डोळ्यासमोर ठेवणार. आणि मला असं वाटतं की जनता विकासाच्या पाठीशी राहील. शेवटी मोदी सरकारने केलेलं 10 वर्षातलं काम, एक विकासाचा वेग, अर्थव्यवस्था, जी अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आली, हे जनतेपुढे आहे. आणि त्यांना किती मॅन्डेट आला आणि आम्हाला किती आला हे लोकांच्या समोर आहे. त्याच्यामुळे हा देश लोकशाहीच्या मार्गाने पुढे जातोय आणि तो जनताच पुढे घेऊन जाईल. एक वेगळा प्रश्न आहे नांदेडच्या बाबतीत. नांदेडच्या अध्यक्षांना आले होते, त्यांनी काही पाहणी केली होती. नांदेडच्या अनेक इथे त्यांना काही प्रकार आढळलेला आहे. जर हे त्यांनी आधी केलं असतं तर जे 8 जिल्ह्यांमध्ये कांद्यासंदर्भात असलेला आहे महाराष्ट्रामध्ये, त्या कांद्याच्या प्रश्नाने दुर्लक्षित करणं गव्हर्नमेंटची चूक आहे असं वाटतं का आपल्याला? मला असं वाटतं की
सातत्याने कांदा प्रश्नावर केंद्र सरकारने तोडगे काढण्याचं काम केलेलंच आहे. आणि आतासुद्धा किंवा मी सुद्धा वेळोवेळी जेव्हा फिरत होते तेव्हा मी सुद्धा सांगितलं, जिथे तक्रारी असतील तिथे आपण एक पत्र द्या, खरेदी नको असेल तर बंद करा, ही मी सुद्धा मागणी केली होती. आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अशा प्रकारच्या आढावा असतील किंवा तिथे जाऊन तपासणी असेल, हे मागे सुद्धा झालं. परंतु कांदा प्रश्नावर निव्वळ राजकारण करण्याचं काम विरोधकांनी केलं. काम तर प्रत्यक्षात आमच्या सरकारमध्येच झालं. वेगवेगळे पर्याय काढण्याचं काम आमच्या सरकारने केलं. विरोधकांकडे मुद्दे नाही, विरोधकांना कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंटची विजन नाही आहे. आणि म्हणून संविधान बदलणार, आरक्षण जाणार, या अशा खोट्या भूलथापा देऊन चुकीच्या पद्धतीने लोकसभा इलेक्शन ते जिंकले. काल भास्कर बर्वेंनी शपथ घेतली, काय अपेक्षा आहे नवीन काँग्रेसकडून? जे संविधानाचा अपमान करून जिंकले त्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवायची? ज्यांना संविधान कळलं असतं तर त्यांनी अशा खोट्या भूलथापा मारल्या नसत्या. संविधानाला समोर ठेवून खोटी शपथ घेतली, त्याला आम्ही मानत नाही. आमची लढाई विकासाच्या मुद्द्यावर होती. ज्यांना संविधानच कळलं नाही, ज्यांनी संविधानाचा अपमान केला, माझ्या गरीब आदिवासी जनतेला फसवलंय ज्यांनी, ते काय शब्द घेतील? आणि पार्लमेंटमध्ये ते अशा लोकांच्या मागे बसलेत की ज्या लोकांनी लोकशाहीची हत्या केली आहे, ज्या लोकांनी आदिवासींवर अत्याचार केला, ज्या लोकांनी गरीब कल्याणला अवहेलना केली, आणि परत एकदा अशा लोकांच्या मागे बसले की ज्यांनी आपत्कालामध्ये सगळ्यांचाच दुर्दैवी गळा घोटण्याचं काम केलं. अशा लोकांच्या मागे बसले, त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार? षडयंत्रात अडकलेले खासदार आहेत. त्यांना कळेल आता संसदेत गेल्यावर ते कोणाच्या मागे बसतात. ते कळेल त्यांना की जे चुकीच्या पद्धतीने ज्यांनी आणीबाणी लावली होती का, तर त्या पंतप्रधान होऊ शकल्या नाही म्हणून त्यांना आता कळेल. कदाचित 5 वर्षांनी त्यांना पश्चाताप आला असेल. ते कोणाच्या मागे चुकीच्या पद्धतीनेच आहे. थँक्यू, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.